हॅलो, तर आज महाशिवरात्री आहे आणि आज आम्ही संध्याकाळी 12 ज्योतिर्लिंगांचं दर्शन करायला जाणार आहोत आणि त्याच्यासाठी हा ब्लॉग एंडपर्यंत बघा. आमच्या सोसायटीतल्या काही लेडीजने आणि आम्ही ठरवलं होतं की सकाळी 5 वाजता उठून पायी मंदिरात जायचं. थोडंसं ते तर काही जमलं नाही 5 वाजता जायचं. मग आम्ही 6 वाजता स्कूटीवरतीच गेलो एका मैत्रिणीच्या. काय होतं ना, सकाळी सकाळी मंदिरात खूप गर्दी असते आणि त्यांना सुट्टी पण नाही मिळाली, त्याच्यामुळे मिलेला पण सोबत घेऊन जावं लागलं असतं. मला दुपारी गेली असती तर, दुपारी किंवा नंतर थोड्या वेळाने गेली असती तर आम्ही आमच्या घरापासून थोडंसं लांब किवळे गावात गेलो होतो दर्शनाला. मंदिर तर खूप छान असं सजवलं होतं. मंदिरात पारायण चालू होतं आणि बाजूला श्री दत्तगुरू भगवानांचं मंदिर पण होतं. त्यानंतर आम्ही श्री स्वामी समर्थांच्या मठात पण गेलो होतो. तिथे पण महादेवाची पिंड होती, तिथेही दर्शन घेतलं. त्या मंदिरामध्ये म्हणजेच मठामध्ये श्री स्वामी समर्थांची मूर्ती तर खूप सुंदर होती. मग तिथून घरी आल्यावरती पूजा करून चहा वगैरे घेऊन मी फेस स्क्रब बनवला होता एक ऑरेंज पिलने, ते लावून घेतलं. मग इकडे मिली खेळत होती आणि यांचं पण वर्क फ्रॉम होम चालू होतं. त्यानंतर फराळामध्ये मी स्वीट पोटॅटो, भगर आणि थोडेसे चिप्स आणि चकली तळून घेतलं होतं. त्यानंतर फराळ वगैरे करून दुपारी थोडं आराम करून संध्याकाळी साबुदाणे वडे बनवायचे होते म्हणून साबुदाणे भिजवले आणि बटाटे उकळून घेतले. मग यांचं ऑफिस झाल्यावर आम्ही परत मंदिरात जायला निघालो, कारण त्या दोघांना जायला मिळालं नव्हतं सकाळी. मग मंदिरात तर खूप गर्दी होती, अंधार पडून गेला असता, म्हणून आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि घरी निघालो. येताना रस्त्यात एक कॅम्प लागला होता, तिथे महादेवाचीच पिंड वगैरे ते सगळं मांडून ठेवलं होतं. तर तिथे 12 ज्योतिर्लिंगांच्या प्रतिमा बघितल्या आम्ही. तर 12 ज्योतिर्लिंगांमध्ये सगळ्यात आधी येतं ओंकारेश्वर, जे की मध्य प्रदेशात आहे. गुजरातमधलं सोमनाथ, झारखंडमधलं वैद्यनाथ, त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमधलं मल्लिकार्जुन, महाराष्ट्रातलं भीमाशंकर, परत महाराष्ट्रातलं त्र्यंबकेश्वर पण आहे. त्याच्यानंतर रामेश्वरम आहे तामिळनाडूमध्ये, केदारनाथ आहे हिमालयात, ग्रिष्णेश्वर आहे महाराष्ट्रात, त्याच्यानंतर गुजरातमध्ये नागेश्वर आहे आणि विश्वनाथ जे आहे, ज्याला की आपण काशी विश्वनाथ पण म्हणतो, ते उत्तर प्रदेशात आहे आणि महाकालेश्वर हे लास्ट आहे मध्य प्रदेशात. तिथे एक शिवलिंग पण होती मोठी, ती पण आम्ही पाहिली. मग प्रसाद घेऊन घरी आलो, फराळ केला आणि आजचा हा मिनी ब्लॉग इथेच एंड करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.